गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळी सकाळी हा व्हिडिओ एकदम करावासा वाटला. म्हणजे 2 दिवस झाले HDFC बँकबद्दल बरेच मी व्हिडिओज वगैरे बघितले की खूप मोठं टेन्शन चालू आहे और डिझॉल्व होईल और काय होणार लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स ओव्हरऑल सगळ्याचं. तर 11 लाख करोड मार्केट कॅप असणारी कंपनी आहे ती HDFC. त्याच्यात असे इश्यूज म्हटलं तर कंप्लायन्स इश्यूज आपण जसे म्हणू शकतो, तर गव्हर्निंग इश्यूज, कंप्लायन्स इश्यूज तशा टाईपचंच झाल्या. तसं काय खूप मोठ्या गोष्टी झाल्या नाहीत त्याच्यात. तर इवन त्याच्यात त्यांचे जे CEO और CFO आणि बाकी अशा ह्या लेवलला जे लोक होते त्यांनासुद्धा वॉर्निंग्स वगैरे पाठवले, प्लस 1-1 लाख पेनल्टी त्यांना लावली वगैरे. तर विषय तो असा झालेला की MSRDCला यांनी डिपॉझिटसाठी काहीतरी कमी व्याजदर और म्हणजे व्याजदरामध्ये डिफरन्स दिला होता बाकीच्यांपेक्षा असं वगैरे. तर ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं निघालं की जसं बिझनेस आउटरीच होण्यासाठी आपण कस्टमर्सला ऑफर्स देतो तशा टाईपचं ते देण्यात आलं होतं. त्यामुळे ती झाली एक गोष्ट. तर मध्ये त्या अथनू चक्रवर्ती त्याचं रेजिग्नेशन आणि तो ईमेल ज्याच्यात त्यांनी बरंच काही एथिकली वगैरे बोललं, तो विषय. मग आउट ऑफ इंडिया दुबईमध्ये काहीतरी 81चे वगैरे त्यांचे ओव्हरसीज बिझनेसेसमध्ये वगैरे काहीतरी एक झालं होतं विषय. मग तो जगदीशन शशीधरन तर CEO म्हणून येण्यामध्ये RBIचा अप्रुव्हल आणि भरपूर गोष्टी, म्हणजे त्याला ओव्हरऑल वेळ झाला. आणि हा MSRDCवाला जो प्रायसिंगचा इश्यू आहे, म्हणजे तो नॉर्मल आहे हो विषय. म्हणजे 10 किलो कांदे घ्या, 2 किलो बटाटे देतो तुम्हाला फ्री, अशा टाईपचं काहीतरी बिझनेस रीचचं. एनिवे ते मगाशी झालं. मग सगळे व्हिडिओज असं काय सांगत आहेत की HDFC बँकमध्ये एकदम प्रॉब्लेम झाला आहे. तर या सगळ्यांनी कसं ह्या 2-3 गोष्टी झालेल्या गोष्टींचं एकदम जरा ड्रामाटिक सासबहू टाईप रूप देऊन त्याच्यातनं ही बोंबाबोंब चालू केली. तर खरंच HDFC बँकच्या याला प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तो स्टॉक म्हणून किंवा कंपनी म्हणून ते वीक आहे का? तर नाही, वीक नाही. पण अशा सगळ्या गोष्टी की काही घडल्या की घडल्यानंतर थोडंसं काय म्हणतात त्याला, अनसर्टनिटी और असं पॅनिकमध्ये जेव्हा थोडं सेलिंग होतं त्यावेळी ते जरा कमी जास्त असं होत असतं. तर हे काय बाय सेल रेकमेंडेशन नाही आहे. म्हणजे हे काय बाय सेल रेकमेंडेशन नाही आहे. बट ओव्हरऑल म्हणजे HDFC इन्व्हेस्टर्सचा पण एक स्टॉक आहे पहिल्यापासून. आणि प्लस इंट्राडे फ्युचर अँड ऑप्शन्स करणारे लोक म्हणा, और ओव्हरऑल बरेच लोक HDFC बँकच्या परफॉर्मन्सवर खूप पद्धतीने डिपेंड करतात. म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज असणारी बँक आहे ती प्रत्येक इंडेक्समध्ये. चला, मार्केट उघडायला 1-2 मिनटं राहिलेत, बघू काय होतं आहे. तर हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग. त्या व्हॉट्सअप चॅनलला इंस्टाग्रामवर, फेसबुक, यूट्यूब फॉलो करा. तिथं असं डेली काही जरा लेवल्स सांगत असतो, प्लस बाकी बऱ्याच गोष्टी सांगत असतो.